साईडला पूर्ण असं हे लावलं, साईबाबा आहेत. उद्याची पूर्ण तयारी चालू आहे. स्वामी बाबा आहेत आणि हे पूर्ण हे लाईक बेस्ट फिलिंग. उद्या मजा येणार. उद्या मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे DAK ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत स्वामींच्या मठात, जे की परळ मधलं आहे. आणि ह्या मठापासून मी माझी जर्नी स्वामींबरोबरची चालू केलेली. म्हणजे तिकडे मला स्वामींनीच घेऊन आलेले आणि जे काही चमत्कार होते ते दाखवले. आणि तेव्हापासून भाई मी म्हटलं की झालं, म्हणजे स्वामींबरोबरचं माझं नातं त्या मठापासून जुडलेलं आहे. तर मग मी जेव्हाही एक प्रोजेक्ट नवीन आणणार आहे तर माझी स्टार्टिंग तिकडूनच असणार आहे. तर मग बघूया की हा ब्लॉग कसा होणार आहे. आणि मी तिथे नेहमीच जात असतो. जर मला जेव्हाही टाइम भेटतो तेव्हा मी नक्कीच जातो आणि व्हिजिट करतो. तर पालखी आहे आणि परवा अक्षय तृतीया निमित्त 19 तारखेला वर्धापन दिनाचा पूर्ण सोहळा आहे. तर मग बघूया की हा ब्लॉग कसा होणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा DAK ब्लॉग्सला आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि लवकर लवकर जाऊन हाईप करायला विसरू नका. चला, तर तुम्ही मठात जाण्यासाठी येत असाल ना तर इकडे परळ स्टेशन आहे आणि इथून असं बाहेर आलात, इथून ह्या रोडने जायचं. हा शॉर्टकट आहे इथून. ओके, इथून मी तुम्हाला पुढे दाखवतो की कसं काय आहे. बॅक एंट्रन्सने मी तुम्हाला घेऊन येतोय. इथून पद्धतशीर सरळ जायचं आहे. रोड आहे आणि इथून तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे. इथून पुढे साईड गेला की दिसेल तुम्हाला हा सेंट्रल रेल्वेच्या इथून मागचा गेट आहे. बोल. या भावाने आपला ब्लॉग बघितलेला आहे. काय बोलायचं बोला. तुझं नाव? यश. सबस्क्राईब केलं चॅनलला, सपोर्ट कर. असं अजून मित्रांना पण बोल. राहायला कुठे इकडेच आहेस? ठीक आहे, चालेल, चल करतो ना. रोड होता तो, त्यानंतर इथून असं स्ट्रेट चालायचं आहे. स्ट्रेट चालत लेफ्ट मारला की आपलं स्वामींचा मठ आला. जेव्हा असे सबस्क्रायबर भेटतात ना भाई, एकदम असं एकदम बोबडी एकदम वळते माझी. म्हणजे त्याला मी काय बोलतो, हा तू कमेंटवर कमेंट कर ना. म्हटलं भाई काय बोलतोय, पण भारी वाटलं म्हणजे त्याने एवढं अप्रिशिएट केलं ना. आणि मग नंतर म्हटलं चल त्याला पण आपण घेऊ ब्लॉगमध्ये. हा बोलला भारी होता, मजा आली त्याच्याबरोबर. तर बघूया की कसा होणार आहे. स्वामींचं दर्शन इकडचं बेस्टच होणार आहे. चमत्कारी. इथून सरळच जायचं आहे. असं वाटतंय की मी गावात आलोय भाई. एकदम कोण नाही, काय नाही, शांतता, एकदम पद्धतशीर वातावरण. वर गेलात की लेफ्ट वरतीच आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती स्टेशन आहे. म्हणजे आमच्यासाठी 5 मिनिटं, तुमच्यासाठी 10-15 मिनिटं वाटेल. तर बघूया आतमध्ये. पुढची गल्ली आहे पुढची. तिकडे मठ आहे. इथून आलात तरी चालेल, तिथून आला तरी चालेल. आता आपण जाऊया आतमध्ये. आहे पूर्ण उद्याची अरेंजमेंट. उद्या इथे प्रोग्राम वगैरे असतो पूर्ण पद्धतशीर. भंडारा वगैरे पण असतो. पद्धतशीर हा पूर्ण आपला मैदान आहे. इकडे आपले गणपती बाप्पा बनतात. पूर्ण गणपती बाप्पा देवी. सेंट्रल रेल्वेचा हा पूर्ण हॉल आहे. उद्या होम होणार आहे.
ओम वगैरे. बेस्ट. पूर्ण उद्याची तयारी. ते आपल्या स्वामी आई आहेत. बेस्ट. स्वामींचं पालखीचं साईडला पूर्ण असं हे लावलं. साईबाबा आहे. पूर्ण मठ आहे. उद्याची पूर्ण तयारी चालू आहे ना. तर तिथून एंट्री असणार आहे आणि इथून हे पूर्ण असं स्वामींचं हे आहे आणि इथून असं दर्शन घेऊन इथून असं तिथून असं बाहेर. स्वामी बाबा आहेत आणि हे पूर्ण हे लाईक बेस्ट फिलिंग. उद्या मजा येणार आहे. उद्या मजा येणार आहे काही खरं. तिकडे पूर्ण डेकोरेशन चालू आहे. स्वामी बाबा नाही बघा काय सुंदर असं द्राक्षांचं आणि आंब्यांचं असं डेकोरेशन केलं आहे बघा. आणि आपले स्वामी इतकं सुंदर असं स्वामींचं उद्यासाठी द्राक्षांचं आणि आंब्यांचं स्वामींना डेकोरेशन केलं आहे बघा. अक्षय तृतीया निमित्त. खूप मजा येणार आहे. खूप मजा येणार. इथून पूर्ण अशी एंट्री असणार आहे. इथून अशी पूर्ण एंट्री आहे. इथून मग पूर्ण आतमध्ये मठात जायचं. मठात जाऊन त्यानंतर मग इथून ह्या याच्यामधून तुम्हाला एंट्री भेटणार आणि तिथून ते बाहेर निघणार. आणि ग्राउंडमध्ये उद्या कार्यक्रमसुद्धा असतात. त्यानंतर स्वामींची आपली पालखी आहे संध्याकाळी आरतीनंतर. म्हणजे 7 नंतर तुम्ही जर विचार करत असाल पालखी अटेंड करायचा, पालखीला यायचा, तर तुम्ही इथे येऊन 7 वाजल्यानंतर होणार आहे असं. तर बघूया कसं होणार आहे. इथे पूर्ण उद्या कार्यक्रम असणार आहे. महाप्रसाद तिकडून आपल्याला भेटणार आहे पद्धतशीर. फायनली आपण मठामध्ये आलो. मंडळी ह्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण मठ बघितला असेल की उद्याची तयारी एकदम भारी चाललेली आहे. म्हणजे बोलतात ना की आम्हाला एवढा टाइम भेटत नाही, कारण की काम करा मग परत इकडे या. म्हणजे आम्ही ना अशा कार्यक्रम जेव्हा असतील ना आम्ही पूर्ण दिवस तिकडे म्हणजे उपस्थित राहू, हात बोट लावू. पण आहे ना ते आत्ता तरी शक्य नाही होते. पण उद्या जाऊन मी नक्की स्वामींकडे ही प्रार्थना करणार आहे, केली आहे आणि करतोय की असा कधीतरी एक क्षण यावा जिथे की आम्ही आमचाही म्हणजे असा टाईम द्यावा की कसं काय मॅनेज होणार आहे. म्हणजे बोलतात ना की मला लय भारी आवडतं. म्हणजे मी जेव्हा विजय दत्तशी स्वामी समर्थ मठामध्ये पण येतो ना, मी तिकडे गेल्यावरती पण हेच विचार करतो. आणि तिकडचे पण जे माऊली लोक आहेत, तिकडचे माऊली लोक आहेत, म्हणजे बोलतात ना की एवढं मेहनत करतात ना हे लोक, एवढं मेहनत करतात ना, त्यांना खरंच सॅल्यूट आहे. आणि जर तुम्ही उद्या येत असाल आणि तुम्ही कुठेही कार्यक्रमाला जात असाल तर प्लीज त्यांच्याशी कॉर्पोरेट करा. भांडू वगैरे नका, कारण की त्यांच्यावरती पण तो प्रेशर असतो. तर मग समजून घ्या सगळ्यांना, सगळ्या माऊलींना समजून घ्या, त्यांचे फिलिंग समजून घ्या. आणि कचरा वगैरे कुठेच करू नका उद्या जर तुम्ही येत असाल तर. आणि तुम्ही कुठेही असाल तरी कचरा करत जाऊ नका. आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही आपणच घ्या.
आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. तर भेटूया उद्या. उद्या कसं पॉसिबल होणार आहे हे माहिती नाही आहे. सगळं मी स्वामींवरती सोडलं आहे. तर बघूया की उद्या कसं होणार आहे, कारण की उद्या आहे स्वामींची पालखी. तर मग बघूया की आपण जर भेटलो तर उद्या नक्कीच भेटू. आणि तोपर्यंत तुम्ही अकाउंटला जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून अपडेट भेटतील की कसं काय होणार आहे. इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर. आणि हो, ह्या मठाचा ॲड्रेस म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. पूर्ण वेळ, पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ते जाऊन चेक इट आउट करा आणि उद्या नक्कीच भेटू.